शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांपर्यंत दर्जेदार कृषी उत्पादने पोहोचवण्याच्या उद्देशाने रायगड ॲग्रो फूड मार्टचे उद्घाटन रविवारी उत्साहात संपन्न झाले। या उद्घाटन सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली। भारतीय किसान संघाच्या सहकार्याने स्थापन करण्यात आलेल्या श्री रायगड ॲग्री बिझनेस नेटवर्किंग फार्म प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या वतीने पनवेल येथील सुकापूर परिसरात रायगड ॲग्रो फूड मार्टचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले। या फूड मार्टचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले। रायगड ॲग्रो फूड मार्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या ताजा भाजीपाला, धान्य, मसाले, दुग्धजन्य पदार्थ तसेच अन्य कृषी उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबवण्यात येणार असून शेतकऱ्यांना योग्य बाजारपेठ आणि ग्राहकांना दर्जेदार उत्पादने उपलब्ध करून देण्याचा हा महत्त्वपूर्ण प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले। आमदार प्रशांत ठाकूर यांनी या उपक्रमाला शुभेच्छा देत रायगड ॲग्रो फूड मार्टचे कौतुक केले। आपण प्रत्येक जण जे आज या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत, एका आत्मीयतेने आलेलो आहोत आपण की आपल्या परिसरामध्ये फार्मर प्रोड्युसर कंपनी निर्माण झाली, आपल्या परिसरामध्ये त्यांचं एक फूड मॉल हे तयार झालं आणि मी काही उत्पादनं त्या ठिकाणी विकत घेतली आणि अतिशय दर्जेदार अशा पद्धतीची ती उत्पादनं आज आपल्यापर्यंत आलेली आहे। मी पुन्हा एकदा या ठिकाणी सौ लांगे वहिनी यांचं आणि सगळ्या डायरेक्टर्सचं मनापासून अभिनंदन करेन की एका अर्थानं कदाचित हे स्टोअर जर आपल्या शेजारी आलं नसतं तर याचा विचार आपण करू शकलो नसतो। जेव्हा आपल्या अवतीभोवती अशा पद्धतीचं एक स्टोअर आपल्या अवतीभोवती येतं त्यावेळेला साहजिकच त्याचा विचार करायला लागतो। माननीय नरेंद्र मोदीजी देशाचे पंतप्रधान झाले आणि त्यांनी या देशामध्ये वैद्यकीय व्यवस्थेवरती अन्य सगळ्या पायाभूत सुविधांवरती जसा जोर दिला तसा जोर दिला। जनऔषधी केंद्र आपल्या अवतीभोवती सुरू झाली, ज्याला जेनेरिक मेडिसिन इंग्लिश शब्द आहे की ज्याच्या माध्यमातून आपण रोज ब्लड प्रेशर, शुगर, कोलेस्ट्रॉल याच्यासारख्या गोळ्या, डायबिटीससारख्या गोळ्या घ्यायला लागलो। प्रचंड मोठा फरक वर्षभरामधल्या गोळ्यांच्या किमतीमध्ये आला। ती जनऔषधी केंद्र आपल्या अवतीभोवती सुरू झाली, सहजपणानं त्या दुकानांमध्ये आपल्याला जाता आलं। अशी ज्या वेळेला असे स्टोअर्स आपल्या अवतीभोवती येतील तर मला असं वाटतं की एक विचार आपण त्या पदार्थाच्या किमतीच्या बाबतीमध्ये निश्चितपणानं करू शकू की मोठ्या ज्या प्रोसेसिंगवरती खूप खर्च करणाऱ्या आणि त्या प्रोसेसिंगच्या माध्यमातून कुठे ना कुठेतरी पुन्हा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कुठं ना कुठेतरी घातक अशा पद्धतीच्या पदार्थांचा वापर करणाऱ्या अशा ज्या कंपन्या आहेत की ज्यांना आरोग्याशी घेणं देणं नाही, तुमच्या चवीशी मात्र नक्की घेणं देणं आहे। तर चव आणि आरोग्य याचा बॅलन्स साधणारं जर आपल्याला सहजपणाने उपलब्ध झालं तर मला वाटतं की आपण सगळे त्याचा स्वीकार करू शकतो। कार्यक्रमाला बासिस फंड सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक CA आदित्य शेष आणि नीती आयोगाचे माजी अधिकारी दीपक जांभेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी, नागरिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।